वाहन चालवताना तुम्ही कधी दंड भरला आहे का? भरला असेल किंवा नसेल, आता सावध व्हा, कारण सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यासाठीच्या दंडात 10 पट वाढ केली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना आता 10,000 रुपये दंड होईल. याची पुनरावृत्ती केल्यास 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. याआधी हा दंड फक्त 1,000 ते 1,500 रुपये इतका होता. विना हेल्मेट दुचाकी चालवण्यास पूर्वी 100 रुपये दंड होता, जो आता 1,000 रुपये करण्यात आला आहे. गमतीशीर बाब म्हणजे 1,000 रुपयात नवीन हेल्मेट खरेदी करता येईल. याबरोबरच सीट बेल्ट न लावल्यास आता 1,000 रुपये दंड भरावा लागेल. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास पूर्वीचा 500 रुपयांचा दंड आता 5,000 रुपये करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC नसलेल्या वाहनांसाठी 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो. एका दुचाकीवर 3 जण प्रवास करत असल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल. याबरोबरच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे किंवा रेसिंग केल्यास आता 5,000 रुपये दंड होईल. सिग्नल तोडल्यास आता 5,000 रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड असल्यास 20,000 रुपये दंड ठोठावला जाईल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवत असल्यास 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. इतकंच नाही तर त्यांना 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मिळणार नाही. या नवीन दंडाविषयी तुमचे काय मत आहे? यामुळे अपघातांना आळा बसेल का?